सिंधुदुर्गमध्ये राहण्याचा एक फायदा काय आहे माहितीये का? तर आम्ही पाहिजे तेव्हा उठून गोव्याला जाऊ शकतो. 30-40 किलोमीटरवर असणारी सीमा पार केली की आम्ही गोव्यात. तर आज असेच गोव्याच्या नॉर्थ साईडला फिरायला आले असताना मला हे अतिशय सुंदर असे मंदिर बीचवरच दिसले, ज्याचे नाव आहे आजोबा देवस्थान. इंटरेस्टिंग नाव वाटले म्हणून त्याबद्दल चौकशी केल्यावर समजले परशुराम ज्यांनी या कोकण भूमीची निर्मिती केली त्यांच्या आजोबांचे हे देवस्थान आहे. मंदिरात आपल्याला कोणत्याही प्रकारची मूर्ती पाहायला मिळत नाही. तर इथे एक खडक आहे. हा खडक म्हणजे देव आजोबा यांचे आसनस्थान होते असे पुजाऱ्यांनी सांगितले. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर खुले आहे. एकही भिंत आपल्याला पाहायला मिळत नाही, फक्त स्तंभ आणि छप्पर ज्यावर लहान घुमटांमध्ये विविध ऋषींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मूळ देवाच्या सभोवताली 8 खांब उभे आहेत आणि या खांबांवर गणपती, शंकर, विष्णू आदी देवांच्या सुबक मूर्ती कोरलेल्या आहेत. देवळाच्या पलीकडे असणारे हिरवागार डोंगर या मंदिराच्या सुंदरतेत अधिकच भर घालतो. या मंदिराला व्हिजिट करायचे असेल तर गोव्यातील केरी नावाच्या गावात बीचवर हे मंदिर आहे. आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला विसरू नका.